शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। येत्या 23 तारखेला निवडणूक आयोगाकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील असं जानकरांनी म्हटलं। तर राजीनाम्यानंतर दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी राजीनामा देणार असल्याचं जानकरांनी जाहीर केलंय। याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं। मी 23 तारखेला इलेक्शन कमिशनना भेटणार आहोत। धानोरेमधल्या 1200 लोकांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। 1466 लोकांनी जवळजवळ मार्कडवाडीच्या प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। ही दोन्ही प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी आम्ही सादर करतोय। त्याचबरोबर माझाही राजीनामा इलेक्शन कमिशनकडे देतोय आणि इलेक्शन कमिशनकडे राजीनामा दिल्यानंतर इलेक्शन कमिशननं जर बाय इलेक्शन घेण्यासाठी होकार नाही दिला तर आम्ही जंतर मंतरवरती त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडवाने आम्ही आंदोलन करणार आहोत। विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यांना त्यांचा राजीनामा त्या विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्यावा लागतो। तोच खरा अधिकृत राजीनामा असतो। इतर देखाव्यासाठी, पब्लिसिटीसाठी, नैराश्यासाठी हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहे, त्यातला तो एक भाग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।